नमस्कार पब्लिक, तर झाली आपल्या रॅपची सगळी शूटिंग. हे गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. भावना तुमचं परत स्वागत आहे आपल्या कृती भाऊच्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी कमी जास्त 4:30 वाजलेत. तुम्हाला टायमिंग सांगतो. खाली बघा, सगळं बाहेर बघा, सगळं सुमसाम आहे. दिसलं का अंधारा? आणि 4:30 वाजता मी आणि अनिकेत हे बघा जायलो रहस्यमय ठिकाणावर. मी तर आंघोळ केली. आज जायलो आपण रॅप सॉन्ग शूट करायला. तर भावांनो, असंच आपल्या कंटेंटला जोडून राहा. तुम्हाला दाखवतो मी कोणत्या ठिकाणी जायलो आता रॅप सॉन्ग शूट करायला. बघितलं तुम्ही एका रॅपची शूटिंग करायला किती वेळ लागतोय ते बघा. अनिकेतनं पण केला आता ब्लॉग चालू. चला, असं आपल्या कंटेंटला जुटून राहा भावांनो. आणि आपला जो यूट्यूबला रॅप येणार आहे त्याला सबस्क्राईब करून घ्या. तर पब्लिक विषय कसा आहे माहिती आहे का? सगळी दुनिया झोपली पण आमचं कसं कंटिन्यू चालूच आहे नाही का? आता रॅप सॉन्ग शूटिंग करायचं आपल्याला. तिकडे जाऊन रहस्य ठिकाणी हे बघा, इथं सांबाटाचा रॅप लावून आम्ही जायला. सगळी पब्लिक झोपली इकडं तिकडं, पण कसं आहे आमचं तर कंटिन्यू चालूच आहे जायचं. हे बघा, फक्त रस्त्यावर कुत्रे आहेत 2. एवढ्या अंधारामध्ये आम्ही जायला कारण का आम्हाला करायचं आहे बघा. सांबाटा कसा वाजायला लागला आहे कारण का आम्हाला जायचं आहे रॅप सॉन्ग शूट करायला. आता म्हटलं रॅपचे आपले दैवत म्हणजे सांबाटा, म्हणून म्हटलं सांबाटाचं 1-2 रॅप ऐकून घ्यावे म्हणजे आपल्याला जरा कसं की मोटिवेशन देते. जरा लावले सांबाटाचे गाणे आणि निघालो आम्ही एकदम फास्ट. सकाळी 4 वाजता उठलो होतो. डायरेक्ट 4 वाजता उठलो. जात असेल येते ना पब्लिक. सकाळी 4 वाजता उठलो भावांना. उठून आंघोळ करून झालो रेडी. आता जायलो आम्ही डायरेक्ट त्या रहस्यमय ठिकाणावर कारण का तिथं करायचं रॅप सॉन्ग शूटिंग. एवढ्या दिवसाची आपली जी होते प्रतीक्षा ती संपलेली आहे गाईज. एवढे दिवस जे आपण थांबलो होतो, वेट करीत होतो, ती आता संपलेली आहे. फायनली आपण निघालेलो आहे शूटिंगसाठी. बघा हे बघा, पब्लिक सकाळी उठून किती लांब आलो. चलत जावं लागेल डायरेक्ट त्या ठिकाणावर कारण का आपल्याला घ्यायचं तर त्याच ठिकाणी शूट घ्यायचं. भारी पण वाटेल जरा नाही का? तिथं जरा पब्लिक असेल. पुन्हा तिथं एवढं रहस्यमय जागा आहे. तिथं एक असा विषय, तिथं एक झाड आहे, असलं डेंजर झाड आहे ना, खतरनाक सिनेमॅटिक म्हणजे हॉरर प्लेससारखं झाड आहे. तर तिथं घ्यायचं मला, त्या झाडावर बसून घ्यायचं मला शूट. आणि जर का मी त्या झाडावर बसून शूट घेतलं पहिल्या क्लिपमध्ये मी तेच ॲड करणार आहे. त्या झाडावर बसलेलं मी एवढं क्वालिटी दिसेल काय तुम्हाला सांगू शकत नाही. विशेष नाही बघा. आपला अनिकेतचा पण ब्लॉग कंटिन्यू चालूच आहे इकडे साईडला. म्हणजे असं काम 2 ब्लॉग चालू आहेत आपले. तिकडे अनिकेत बनवते, मी बनवते. आणि ते ठिकाण तर तुम्हाला नाही माहिती वाटतं. जाऊ द्या, तुम्हाला त्या ठिकाणचं मला नाव पण नाही माहिती ठिकाणाचं. फक्त एवढं माहिती आहे की कडक ठिकाण आहे ते खूप दिवसानं. आणि तिथं झाडं बिडं आहे तिथं, म्हणजे गरमी म्हणतोय. कडक झाडं असल्यामुळं तिथं आपलं शॉर्ट सिनेमॅटिक शूटिंग घ्यायला भारी आहे तिथं. त्याच्यामुळे आपल्या भावानं जायचं तिथं. एवढा दिवस थांबलो मी, व्हॉईस रेकॉर्डिंग केला, काही केलं ह्या रॅपचं. मी फक्त शूटिंग राहिली होती काहीच. किती दिवस मी शूटिंगची वाट बघितली पण फायनली तो माझा दिवस आलेला आहे शूटिंगचा. हे बघा आपल्या अनिकेत. जर तुम्हाला हे रॅप बघायचं असेल म्हणजे ऐकायचं असेल तर आपला रॅप 4 किंवा 5 दिवसांना आपल्या पृथ्वीच्या अकाउंटला पडेल. आपण काय की यूट्यूबचा अकाउंट क्रिएट केलेलं नाही. आपण लवकर यूट्यूबचा अकाउंट आपल्या पृथ्वीचं क्रिएट करणार आहे रॅपसाठी. तर नक्की आपला रॅप जाऊन बघा कारण की आपण 0 सुरुवात करतो आहे. तर भेटू पुढे बोलतो पण. तर भावा सुरुवात सगळी 0तूनच आहे. पण जिद्द मनामध्ये लय मोठे. भले आपलं रॅप पहिलं रॅप नाही फेमस होणार, दुसरं नाही होणार, तिसरं नाही होणार, पण आपण कन्सिस्टन्सी सोडणार नाही. जसं की आपण ब्लॉग टाकतोय, जसं की मला माहिती आहे 1 ब्लॉग व्हायरल नाही होणार, 2 नाही व्हायरल होणार, 3 नाही व्हायरल होणार. 100 ब्लॉग टाकले नाही व्हायरल झाले, आणखी 100 टाकू. त्याच्यातलं एक तरी व्हायरल होईल. नाही झालं तर आणखी प्रॉब्लेम नाही, आणखी 100 टाकू. म्हणजे कन्सिस्टन्सी सोडायचं नाही असा माझा उद्देश आहे. मी ह्या जीवनात म्हणजे कसं आहे लाईफमध्ये आलो नाही, एकदाच काहीतरी करून जायचं. डबल जीवन नाही. त्याच्यामुळे भावांनी एकदाच फाड देंगे हम भी जमाने को. आणि रॅप पण आता रॅपचं पण तसंच आहे. हा रॅप टाकला की आता 14 एप्रिलवर येणार आहे बाबासाहेबावर. म्हणजे आता रॅपवर रॅप आपला काही टेन्शनच नाही आता. भले आपलं शूटिंग साधी असेल, सगळे स्टार्टअप 0तून असेल, ड्रेसिंग वगैरे काही नसेल, पण कसं आहे भावना फक्त मनामध्ये एकच गोष्ट आहे ते म्हणजे जिद्द. आणि ती एकदम प्रॉपर आहे. तर ती जिद्द बघा आता आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तर भावना असंच आपल्या कंटेंटला जुटून राहा आणि आपले ब्लॉग सबस्क्राईब पण करत जा. खाली असतात हां. तर भावना आपले ब्लॉग आहे ना सबस्क्राईब पण करा जा. आणि तुम्हाला भेटतो आता मी डायरेक्ट त्या ठिकाणावर गेल्यावर, त्या प्लेसवर गेल्यावर. म्हणजे त्या ठिकाणात गेला तर आपण इतका मटक तिथे शॉट घेऊ आपण लय मोठे. आम्हाला तेव्हा 11 खायची
मला वाटतं तिथंच करायचं बघा. हॉस्पिटलच्या जवळ आले, संभाजीनगरमधलं घाटी हॉस्पिटल आहे नाही, तिथूनच जावं लागतं त्या ठिकाणी जायचं म्हटलं तर बघा इकडं साईडला संभाजीनगरचं हॉस्पिटल आहे. ह्या हॉस्पिटलच्या जवळून जावं लागतं त्या ठिकाणावर. तर जाऊ द्या भावांनो, सकाळी सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग. आता मी डायरेक्ट ब्लॉग चालू करणार आहे त्या ठिकाणावर गेल्यावर. तर माझा रॅप शूट चालू झाला की मग मी ब्लॉगला चालू करणार आहे. तोपर्यंत बाय बाय पब्लिक. तर फायनली आपण त्या ठिकाणाच्या जवळजवळ आलो आहे. हे बघा जवळजवळ आल्यावरच एवढा नजारा बाहेर दिसायला लागला आहे बघा. लाईटिंग बिटिंग कसलं आहे. म्हणूनच आम्ही हे लोकेशन चॉईस केलं बघा आपल्या रॅपचं शूट करायला. सकाळी सकाळी झालं बाबा बाबासाहेबाचं दर्शन गुड मॉर्निंगलाच. म्हणजे आज तर रॅपचं शूट चांगलं जाणार आहे. हे बघा लाईटिंग वगैरे एकदम भारी, लय भारी विषय म्हणून आपण हे केलं चॉईस. आणि तुम्हाला सांगतो हे बघा ही साखळी आपलं खास करून रॅपसाठी घेतलेली. आणि आत्ताच एक चलत घेतला चष्मा. हे बघा अनिकेतला दिलता घालायला, तोपर्यंत लहान कसं दाखव बघ कसला दिसतंय बघा. आता बघा आपलं मुंबई के ओय हां गाईज माझ्याकडे होता एक चष्मा, पण ते माझा नंबरचा आहे पांढरा. आणखीत म्हणलं तो नाही शूट करणे म्हणलं रॅप सॉंगला, तू काळा घे म्हणला. मग काल गेला आम्ही मार्केटला आणि हा चष्मा घेऊन आला. हा आम्हाला पडला बघा 350 रुपये काहीतरी पडला का ना. 350 रुपयाला आम्हाला पडला तो चष्मा. जर का तुम्हाला पण घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा आपलं प्रतिभाला. पण ते जाऊ द्या कॉन्टॅक्ट जाऊ द्या तिकडे. अगोदर जाऊन सबस्क्राईब करा आपल्या नवीन अकाउंटला. तुम्हाला मी अकाउंट नाही दिलं अजून, कॉलिब्रेशन देतो ना, कॉलिब्रेशन देऊन माहिती होतं. सकाळी सकाळी थंडी खाली दिसायला गेलं ना, खाली रस्ता खराब आहे. हे बघा हे बघा. म्हणून मी अनिकेत पुढे ब्लॉग बनवले, आपण पण इकडे ब्लॉग बनवले. शहर तर असं दिसायला लागले नाही बघा, पूर्ण जंगलाचा एरिया. कारण का रॅप सॉंग शूट करायचं म्हटल्यानंतर असंच काहीतरी येड्यासारखा शूट लागेल. येड्यासारखं नाही तर काहीतरी घाबरायसारखं शूट लागेल, मला वाटलंच होतं. म्हणून काहीच मी असलं लोकेशन चॉईस केलं आहे. अनिकेत म्हटलं तुला काय हेच लोकेशन भेटलं होतं का, हे बघा ना कसली जंगल बिंगल आहेत. म्हटलं नाही, म्हटलं मला हेच लोकेशन पाहिजे म्हटलं. कारण का आपलं रॅप आहे म्हटलं, भले आपण पुण्यावर लिहिलं आहे, शूट आपल्याला इथंच करायचं आहे. नंतर कसा वाटला शेवटला नक्की सांगा बरं का काहीच. आजचा ब्लॉग पण आणि पुढं चालून येणार आपला रॅप पण. ह्या बघा शहर तर बघा ना कसलं क्वालिटी दिसायला लागले. आणि त्याच्यात चालायला लागले मी ब्लॉग बनवत. कामून पुढं जास्त काम कॅमेरा करू राहिलो माहिती आहे का. खाली रस्ता नाही बरोबर, पाय बी गेला तर साईडला दरी. हे बघा एकदम खोलवर दरी खाली, तुम्हाला दिसणार पण नाही कॅमेऱ्यामध्ये शूट पण होत नाही एवढी दरी मोठी. म्हणून जरा कॅमेरा समोर शूट करायला लागलो. कारण का हे टॉर्च चमकत, टॉर्च फोकस माझ्या डोळ्यावर दिसू राहिला नाही का. आणि तेच एकदमच एकदम पाय बी घसरला तर पुन्हा मॅटर होऊन जाईल. त्या झाडाकडे जायचं आहे पब्लिक, तुम्हाला दाखवतो मी. आपलं खतरनाक झाड आहे नाही का, तिथं रॅप सॉंगचा शूट घ्यायचा आहे. असलं झाड आहे तुम्हाला पण आवडेलच ते. जाऊ द्या. तर रस्ता लयच खराब आहे गाईज, मला असं ब्लॉग बनवून चालतं पण नाही गेले. आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता वरती गेल्यानंतर. तर पब्लिक निम्मा रॅपचा आपला शूट झालेला आहे. इकडं मागं पाठीमागं त्या रहस्यमय ठिकाणावर आपण घेतलेत लय मोठे शूट. आणि आता त्या आपल्या रॅपमध्ये एक कडवं आहे की करते हम लडकियों की कदर हमें तो शिवबा के आने. मग त्या कडव्यासाठी आम्ही ते बघा तिकडून त्या टोकापासून असंच करत इथं आतमध्ये घेतले. हा मधला जो पेस आहे त्याच्यामध्ये 5-6 कडव्याचे शूट घेऊन इथं आलं. इथं वरी शिवाजी महाराजांचा झेंडा आहे, तिथं घ्यायचं आम्हाला तेव्हा कडव्याचा शूट. करते हम लडके कदर कारण हमें तो शिवबा के आने. तर पब्लिक माझ्या रॅपचं काहीतरी माझं लुकिंग मी असं बनवलं आहे. नक्कीच कसं वाटलं मला कमेंट करून सांगा भावांनो. आणि एवढा दम लागला आहे काय सांगू तुम्हाला. सकाळी फक्त आम्ही नाश्ता करून आलो घरातून 5:30 वाजता. तिथून 5:20 आम्ही तिथून हॉस्टेलमधून निघलो आहे. आणि आता सकाळचे 7:30 वाजायला लागलेत. अजून पण आपला रॅप राहिला आहे, भरपूर राहिला आहे भावांनो. पण जाऊ द्या, हरकत नाही, आणखीन हरकत नाही. कसं काय हरकत नाही तुम्हाला सांगतो मी. कारण का रॅपची व्हॉइस रेकॉर्डिंग करून बघत झाले 3 महिने. 3 महिन्यापासून ठेवला मी पेंडिंगला. आणि आज कुठं मी घेतला आहे शूटिंग करायला. तर भावांनो आपला हा शूटर अनिकेत, दिस इज अनिकेत चव्हाण. प्राऊड फील होते मला, माझ्या असे मित्र हा आहेत म्हणून माझ्यासोबत. तर गाईज बघा ना किती भारी त्यानं शूट केलं आहे, तुम्हाला कळलंच नक्कीच. मी हे बघा आपल्या भाऊच्या ब्लॉगला पण सबस्क्राईब करा भावांनो. भाऊच्या रॅपच्या सॉंगला नक्की सपोर्ट करा. भावांनो सपोर्ट करा बरं का. तुमचा सपोर्ट आपल्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण का मनामध्ये जिद्द आहे आपल्या एक वेगळीच काही. तर तिथं जायचं आपल्याला वरी, तिथं बनवायचं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कडवं आहे आपल्या रॅपमध्ये, त्याचं घ्यायचं शूट आपल्या सिनेमॅटिक पद्धतीनं, ती बी नॉर्मल.
चला तर मग असंच आपल्या कंटेंटमध्ये जुटून राहा भावांनो, कारण का तुमचा सपोर्ट, तुम्ही कंटेंटमध्ये जुटून राहिला मला लय आनंद वाटते. आता ब्लॉग पण आता आपले डेली यायलेत भावांनो. 100 दिवस काय सोपं नव्हतं ब्लॉग बनवायचं. बोलूया बाय. चला तर मग आता जातो वरी. एकदम खडतर रस्ता आहे पण जावं तर लागलंच, कारण का आपल्याला करायचं आहे रॅपचं शूट. आणि आपण फायनली आपण घरून निघालोच होतो. आणि आमची 8 रोज शूटिंग झाली आहे, थोडी शूटिंग बाकी आहे. आता मी थोडी शूटिंग करणार, कारण आता मला जायचं घरून जे निघालो तुम्ही ते आम्ही फक्त रॅप शूट करायचं आहे म्हणून ह्या हिशोब हा अंदाज घेऊनच निघालो होतो घरून. आणि त्या अंदाजनुसारच आम्ही आता स्ट्रगल करायला लागलो पुढं. बरोबर भले रस्ता कठीण असो, एनर्जी डाऊन झालेली असो, पण काय हरकत नाही, आम्ही मानणार नाही, हार मानणार नाही आम्ही. कारण का काहीच मंजिल ह्यामध्ये अभी बाकी आहे. अभी तो हमने उडान भरी आहे. म्हणजे आता कुठं लोक नाव माझं ओळखायला लागले पब्लिक. चला तर मग असंच जाऊ आता आपण वरी, आणि असंच आपल्या कंटेंटला तुटून राहा भावांना. तिथे दाखवतो तुम्हाला वरी गेल्यानंतर सगळं सिनेमॅटिक पद्धतीने शॉट. पहिल्यांदा मला लाज वाटत होती ब्लॉग बनवायचं, पण आता काय वाटत नाही गेलं, कारण आता मग आपलं काम झालं हे एक. बघा खाली पोलीस भरतीचे पोरं येईल. जाऊ का चला तुम्हाला दाखवतो मी सगळं वरी गेल्यानंतर. बाय बाय. विषय कसा झाला आहे पब्लिक, विषय असं झाला की मला येत नाही फोटो काढायला, बरोबर. कारण का आपल्याला काही माहीत नाही कॅमेरा CCTV काय आपल्याला फक्त फोटो काढ म्हटलं आपण काढतोय. त्याच्यामुळे त्याच्या मोबाईलमध्ये एवढी वेगवेगळी सिस्टीम पण लावता येतो. त्याचा फोटो बरोबर नाही निघत म्हटलं चिडायला. काय तर त्या माझी एवढी क्वालिटी फोटो काढली तर पण नाही क्वालिटी काढल्या तर मला चिप्स आणता माहीत नाही. भावांनो आता पितो मी पाणी, संपत आलं आहे पाणी बॉटल काढ बरं. हा बघा भरून आणली होती बॉटल, एवढीच राहिली, काय करावं. पाणी पण खाल्ला झालं आहे. आता खाली जायला कमी जास्त आपल्याला 1 घंटा लागेल. तोपर्यंत भावांनो पुढं 2 पोरं दिसत आहे मला, म्हणजे आहे बाबा कोणीतरी आहे. या टायमिंगपर्यंत थांबलं आहे कोणतरी या सुमसाम जागेवर. हे बघूनच मनाला शांती वाटते, आनंद होतो नाही का, की आपण जसं थांबलो आहे तसं पुढं पण कोणतरी थांबलं आहे. आपलं ते सावलीला त्यांनी विश्रांती घेतली तर विषय वेगळा आहे, पण आम्ही कसं आता स्ट्रगल करून आलो, एवढं रॅपची शूटिंग करून आलो आहे. मला तर काय वाटलं होतं सुरुवातीला की 12-12:30 वाजतील नाही का पूर्ण रॅपची शूटिंग व्हायला, पण तसा विषय नाही झालेला काहीच. ऑलरेडी 9 वाजताच आपलं रॅप सगळा कवर झालेला आहे. शूट फायनली कवरच झालं आहे, काहीच राहिलं नाही. एक कडवं पण राहिलं नाही, ट्रेझर पण झालं आहे, सगळं झालं आहे. सुरुवातीला मला वाटतं मी टेझर टाकू, पण अनिकेतचं असं म्हणणं आहे की डायरेक्ट अपलोड करून टाक. बरं ठीक आहे, तर त्याच्या म्हणण्यानुसार आपण डायरेक्ट अपलोड करून टाकू. आणि टेझर इन्स्टाला जाईल माझं, पृथ्वी सदस्य त्या आय डीला पण जावा, फॉलो करून घ्या. त्या आय डीवर पण आपण ट्रेझर टाकू, बघतील आपले नातेवाईक, ते सगळे बघतील, त्यांना पण खुशी वाटेल. बघू आता आपल्या रॅपवर किती कमेंट येतात. मी तर टार्गेट ठेवलं आहे की 50 तरी कमेंट येतील असं मला वाटते. अनिकेतने टार्गेट ठेवलं आहे 100 कमेंटचं, आणि मी टार्गेट ठेवलं आहे 50 कमेंटचं. कारण का भावांनो सगळ्यामध्ये आनंद माझा आहे ना कमेंटमध्येच आहे. कमेंट्स वाचण्यातच भावांनो तर पुढे 2 जण पोरं येतील. तर आता तुम्ही घ्या विश्रांती आणि मी पण घेतो विश्रांती. आधीच आज आपला ब्लॉग झाला आहे सगळा तयार, रॅप पण तयार झाला आहे. तर भेटूया आपण आता उद्याच्या कंटेंटमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच. हां गेलो मी. नमस्कार पब्लिक. तर आपल्या रॅपची सगळी झालेली आहे शूटिंग, आणि सगळी शूटिंग करून मी अनिकेत निघालत आता घराच्या दिशेनं. म्हणजे जायचं आता हॉस्टेलला. बघा अनिकेतनंतर कसला लुक केला आहे माफिया, बाप रे बाप. म्हणजे रॅप मी बनवायला लागलो आणि माफिया लुक ह्याने केला आहे, मलाच कळलं नाही गेलं काय झालं आहे नेमकं. तर पब्लिक आज शनिवार, उद्या रविवार आणि परवा दिवशी सोमवार. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे परवा दिवशी सोमवार. तर पब्लिक परवा दिवशी सोमवार म्हणजे तुम्हाला सांगायचं फक्त वार आठवून देत नाही मी तुम्हाला, फक्त सांगायचं एकच उद्देश की परवा दिवशी आपण रॅप अपलोड करताल सोमवारी किंवा मंगळवारी. आणि मी कॉलअप्स घेईल माझ्या ब्लॉगच्या अकाउंटला, कॉलॅबरेशन करेल मी. आणि नक्कीच जावा, सबस्क्राईब करायचं आपण अकाउंटला. आणि भावा भले तुम्ही माझ्या ब्लॉगच्या अकाउंटला कमेंट नका करू, पण माझी एकच इच्छा आहे की माझ्या रॅपला तुम्ही मन भरून कमेंट करावी.
कारण का भावा लय लय मेहनत लागते एक रॅप लिहायचं म्हणल्यानंतर. आणि जर का तुम्हाला पण कोणत्या विषयावर टॉपिकवर रॅप लिहायचा असेल तर त्या रॅपच्या खाली त्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून सांगा की पृथ्वी भाऊ आपल्याला ह्या विषयावर एक रॅप लिहून दे म्हणून. तुमच्यासाठी मी तेवढं करेल, नक्कीच करेल. तर भावांनो आता सगळी पॅकअप करून तुमचा पृथ्वी भाऊ जायला आहे हॉस्टेलला. हे मागे चालायला लागलं आहे आपला एडिटर अनिकेत, यांनी पण खोलले माशा. अरे माशा हे बघा काय आहे, काय आहे? एवढं लांब चालायचं जायचं आता कमी जास्त तुम्हाला सांगतो 10 किलोमीटर चालायचं, 10 किलोमीटर. पुढं तर बघा ना एकदम जिकडं तिकडं दिसायला लागले तुम्हाला, ती समोर जे दिसायला लागले ना ती सगळ्यांना रन आउट करायचं आपल्याला. आता कसं एवढं पार होईल मलाच कळणं गेलंय. सकाळी निघलो होतो आपण 5:08 आता वाजलेत 8:40. 9 वाजलेत गाईस. भूक लागली, पाण्याशिवाय दुसरं काय नाही आपल्याकडं. कारण का सकाळी 5 वाजता आणायचं म्हटलं तरी काय भेटणार नव्हतं, कारण सगळे दुकान सगळे बंद होते. आता एवढं पुढं जायचं चलत आता इथं पब्लिक पण नाही कोणी. म्हणजे सकाळी तरी पोरं होते बाबा पोलीस भरती, कारण ते पळत होते. आता इथं कोणीच नाही ना, 2 जणच येतात. आता भीती पण वाटायला लागली की एवढ्या लांब जायचं आता कसं जावं, पाणी नाही काय नाही, थांबू तर शकत नाही. जसं थांबताल तसा वेळ होईल. पहिलं काय जिथं आहे ना तिथं समोर आहे ना ह्या भागात, तिथं तुम्हाला सांगतो डुकरं बिकरं फिरत रान शेतातले रानटी. तुम्हाला सांगतो ह्या बघा इथं पाणी होतं पहिले प्राण्यासाठी एक छोटंसं हे होतं नदी टाईप. हे बघा सगळं आटून गेलेलं आहे, म्हणजे उन्हाळा आला ना गाईस. तर कालचा पाऊस पडला तर इकडं गवत झालंय चांगलंच, हिरवळ प्रदेश झालाय थोडाफार कालच्या एकच पावसातून. हां एका दिवसातच थोडाफार हिरवळ प्रदेश झालाय. हे बघा हे काटेची झाडं, हे बघा हे पूर्ण जे खड्डा दिसतोय ना गाईस, हे पूर्ण हे सगळं समुद्र, म्हणजे छोटा समुद्रच आहे इकडं टेकडीवरती गाईस. पण तुम्हाला एक सांगायचं की मी रॅपलेला आहे पुण्यावर आणि शूट केलाय मी टेकडीवर. कारण का भावा कमी बजेटमध्ये झाला शूट आपला. माझ्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. तेवढं सबस्क्राईब करण्यापेक्षा सगळ्यात मेन आहे की तुम्ही कमेंट करा. कमेंट केलं ना काय होते माहिती आहे का, एका क्रिएटरला कळत आहे बाबा आपल्या फॅन्स लोकांची, आपल्या यूट्यूब फॅमिलीची काय मनामध्ये काय त्यांच्या इच्छा काय आहे ते कळतं मला. जसं की एका भावाने कमेंट नाही केली की पृथ्वी भाऊ छत्रपती संभाजीनगरमधल्या रेल्वे काय होते ती रुळावर, हां छत्रपती संभाजीनगरमध्ये जा आणि रुळावर व्हिडिओ बनव, अशी एक कमेंट केली. तुम्ही सांगा आता काही रुळावर व्हिडिओ बनवणं शक्य आहे का? शक्य नाही. आता म्हणून मी तिकडे गेलो नाही, कारण का रेल्वे स्टेशनचं ठीक होतं, मी त्याला दाखवलं असतं की हे असं आहे ते तसं. हां हे इथपर्यंत गोष्ट ठीक होती, पण रुळावर व्हिडिओ कसं बनवू मी? रुळावर एखादी ट्रेन बिन आली मला बोलून गेले बघा इथं ह्याच्यामध्ये सापर. हे काय माहिती आहे का गाईज, तुम्हाला सांगतो खेडेगावामध्ये हे प्रकार नाहीसे झाले. आता इथं का म्हणून दिसतोय ते इथं टेकडी आहे आसपास तर काय इकडं घर बिरं काही नाही ना, म्हणून एवढं जरी ते राहिलंय नागोबाचं घर राहिलंय ते. नाहीतर गावामध्ये तुम्हाला सांगतो नागपंचमीला सुद्धा, नागपंचमीच्या सणाला महिला जातात ना त्या टेकीची पूजा करायला, टेकडीची ते नागोबाचं घर असतं त्याची पूजा करायला. तर त्या सणाला सुद्धा त्यांना ते सुद्धा नाही, म्हणजे ते सुद्धा नष्ट झालंय. हा इथं कसं राहिलाय, कारण का इथं पब्लिक नाही, इथं कोण घर पण नाही बांधू शकत, कारण का घर जर बांधायचं असतं तर त्याला जेसीबीने काढून टाकलं असतं, पण इथं कोण येणार एवढ्यावरती म्हणून तो राहिलाय. तर गावामध्ये विषय असा झाला की तो एक प्रकार नष्ट झालाय हळूहळू. तुम्हाला काही दिवसानं आज कुठंतरी कोणत्या तरी खेड्यामध्ये, तुम्ही जर खेड्यातून ब्लॉग बघत असाल तर नक्कीच सांगा ही गोष्ट खरी आहे. कुठंतरी असेलच एका खेड्यामध्ये कुठंतरी क्वचित दिसतोय, जास्त तर खेडेगावामध्ये आता तो नष्ट झालाय. पहिले कसं होतं की सारखं दिसायचं, शेतामध्ये जाताना तर 10-12 तर आरामात दिसायचे. आता तसलं नाही, आता ते पण नष्ट झालाय प्रकार, म्हणजे हळूहळू सगळं नष्ट होईल. आता प्राण्यासाठी इकडं पाणी पण नाही काय मेन म्हणलं तर बघा इथं छोटंसं तलाव आहे दिसायला, आणि त्या तलावामध्ये पाणी आहे, बस एवढ्याच ठिकाणी पाणी आहे. गाईच इकडं बघा ना त्या मंदिरामध्ये महिला मंडळ आल्यात पूजा करायला देवीची, एवढ्या लांबून आल्यात. मला समजून गेलं खालून किती त्यांना ट्रेच बसला असेल, मग चल बसलं असेल ते. आजीचं वय किती आहे
60-65 वयाच्या आजी आहेत त्या, आणि एवढं वय घेऊन चालणं शक्य आहे का? तरी पण त्यांनी केला तो स्ट्रगल. कारण का त्यांना जायचं होतं देवीच्या भेटीत. तिथे एक देवीचं मंदिर आहे, एवढं भारी मंदिर आहे. मी पण आलो होतो एक वेळेस, गेल्या हप्त्यातच आलो होतो वाटतं. हा, गेल्या हप्त्यातच आलो होतो मंदिरात. मी पण दर्शन घेतलं होतं, मला पण खूपच भारी वाटलं होतं. काय सांगू तुम्हाला. तर आता बघा ना, आपण त्यांना जाऊ विचारू, आपण त्यांना वाटतं तुम्ही काय करताय म्हणून एवढ्या पब्लिकमध्ये. हे बघा आपल्या मागं रायफल किंग, रायफल किंग, त्याचा ब्लॉग चालू आहे. त्याचं लय भारी आहे बाबा, तो लगेच एडिट करतोय. आपलं एडिटिंग जमत नाही ना, आता त्यांना शिकवाल हळूहळू. त्यांचं काय चालू आहे पण काहीच मला काही समजत नाही. एवढ्या संभाजीनगरच्या क्रॉस लाईनला आहे आणि एवढं सोडून हे आले तिकडं. त्यांचं काय चालू असेल बरं? काय वाटतं तुम्हाला यांचं काय चालू असेल? हो गाईस, त्यांचं जेवण चालू आहे, त्यांचं जेवण चालू आहे भावांनो. ते बघा, ते बघा देवीचं मंदिर आहे, दिसलं का? ते बघा, ते बघा, ते काय करायलात, जेवण करायला, जेवण करायला भावांना त्या. आणि इकडं सगळं आहे ना, असं इकडं सगळं इंटरफेस केलं ना, सगळं म्हणजे सुमसाम जागा आहे. बघा समोर पण सगळी सुमसाम, इकडं तिकडं सगळी सुमसाम जागा आहे. आणि सुमसाम जागेवर 4 महिला देवीचं दर्शन घ्यायला आल्यात, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स विचारा किती हाय लेवलचा असेल. कारण का एवढं लांबून यायचं काही जोक नाही. आणि ते पण महिला मंडळनी. कधी काय इकडं झालं, प्राणी बिरीने आलं, जंगली प्राणीने हल्ला बिल्ला केला, काय पण होऊ शकतं ना इकडं. हा, तर आपल्या आणखीचा आता काढतो एक फोटो. दे बरं नंबर. जाऊ नको. नाही गाईस, मला फोटो येत नाही काढायला, तरी पण ह्याच्या फोनची क्वालिटी बघा ना. आरामात काढा, जसं जसं. फोटो काढायला ना गाईस त्याचं, म्हणून थोडं थांबलो मी. बघा आता कसला तो दिसायला, फोन निघाला का बरोबर. 10 वेळेस सांगितलं पूर्ण की माझ्यामध्ये सेंटरला असं, तरी काशी करतोच. द्या बरं गाईस, सेंटरला घेतो. ब्लॉक चालू आहे अजून मग काय फरक पडेल. बघ बरं आता. खालचा स्पेस थोडा कमी करत मोदी की हलकडकी पाय इथपर्यंत. आता क्वालिटीच काढली तुम्ही तरी एका साईडला.